मित्रांनो, काल मुंबईला वरळीला शिल्लक सेनेची जाहीर सभा झाली. पत्रकार परिषद वगैरे त्यांना नाव दिलं होतं, पण ती जाहीर सभा होती, राजकीय सभा होती. त्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी सरकारला आव्हान दिलेलं आहे की बा तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय यायच्या आधी, सुप्रीम कोर्टात जे मॅटर त्यांनी केस फाईल केलेली आहे नार्वेकरांच्या निकालाच्या विरोधात, त्याचा निर्णय येण्याच्या आधी निवडणुका घेऊन दाखवा आणि जनतेच्या न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणाचा फैसला होऊन जाऊ द्या. बघू मग कोण जिंकतं आणि कोण हारतं ते. आता इतकी मोठी सभा घेतली, लोक आणले कुठून कुठून, पुराव्यांचा तामझाम केला, सगळं झालं, तरी आपलं सुप्रीम कोर्टामध्ये टिकावं लागेल याची काही त्यांना गॅरंटी दिसून नाही राहिली. त्याच्यामुळे जनतेला आणि खास करून त्यांच्या शिल्लक सैनिकांना पटेल आणि आवडेल असं इमोशनल अपील या राजकीय खेळीमध्ये मला दिसून राहिलं. त्याची ही राजकीय खेळी आहे असं मला दिसून राहिलं. नाही तर मग हे एवढं पुराव्यांचा लेझिम खेळून काय फायदा आहे, जर ते टिकणारच नाही या कुठल्या कोर्टामध्ये. तर या राजकीय डावपेचाला उद्धव ठाकरे जो डाव खेळून राहिले, त्या राजकीय डावपेचाला उत्तर देण्यासाठी, त्याचा काउंटर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना हे तयार आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि या सगळ्या डावपेचाला उत्तर देण्यासाठी दोघांनाही, भाजपला आणि शिंदेंना, थोडीफार म्हणजे तयारी तर करावीच लागणार आहे. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघू राहिले घनघोर. मित्रांनो, ती जी कालची जाहीर सभा होती त्याच्यामध्ये शिल्लक सेनेवरती जे आक्षेप नार्वेकरांनी घेतले, मग निवडणूक आयोगाने घेतले, त्याचं उत्तर म्हणून अनिल परबांनी 5 व्हिडिओ दाखवले. म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, 2013ची बैठक, 2018ची बैठक, मग त्या ह्याच्यामध्ये राहुल नार्वेकर कसे तिथे होते, एकनाथ शिंदे तिथे कसे होते, ते कसे उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, 2दा कशी घटना दुरुस्ती झाली 2013मध्ये आणि 2018मध्ये. आता यांचा असा दावा आहे की त्यांनी ते निवडणूक आयोगाला कळवलं होतं. आपण सगळं वेळच्या वेळी निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण काही कसूर केलेली नाही आहे. आपल्याकडे ॲक्नॉलेजमेंट आहे, ठप्पा आहे, त्याच्यावरती तारीख आहे, कोणत्या तारखेला निवडणूक आयोगाला ते मिळालं त्याची. आपली काही चूक नाही आहे, पण आपल्यावरती राजकीय सूड घेऊन राहिले, विंडिक्टिव्ह ॲक्शन घेऊन राहिले, त्याच्यासाठी आपल्या विरोधात हा निर्णय दिलेला आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आपली चूक नाही आहे हे त्यांच्या शिल्लक सैनिकांना, म्हणजे याच्यामध्ये मी मराठी पत्रकारांनाही मोजून राहिलो, हो, तर या सगळ्यांना ते पटवून सांगण्यामध्ये अनिल परब आणि उद्धव ठाकरे यशस्वी ठरलेले आहे. याच्यामध्ये काही वाद नाही, कारण शिल्लक सैनिकांना हेच समजते, बाकी दुसरं काही समजत नाही. खरं म्हणजे यांची जाहीर सभा झाल्याच्या नंतर नार्वेकरांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं चिरफाड केली. उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिल्लक सेनेचे नेते कसे खोटं बोलून राहिले ते त्यांनी सांगितलं. जे कागद ते दाखवून राहिले ते वाचून नाही राहिले, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे हे त्यांनी वाचून दाखवलं. त्या पत्रांमध्ये इतके सारे पत्र दिले, त्या पत्रांमध्ये एकही पत्रामध्ये हा उल्लेख नाही आहे की आम्ही तुम्हाला घटनेची सुधारित, म्हणजे अमेंडमेंट जी झाली, घटना दुरुस्ती जी आम्ही केली त्याची कॉपी आम्ही तुम्हाला याच्यासोबत जोडलेली आहे, असं त्या पत्रात कुठेच उल्लेख नाही आहे. आणि शिल्लक सेनेकडे त्याचे पुरावे पण नाही आहे. पण पुरावे जे असतात ना ते खऱ्या कोर्टामध्ये लागतात. शिल्लक सैनिकांच्या आणि चहा बिस्किट पत्रकारांच्या कोर्टामध्ये ते चालत नाही. तिथे फक्त एकच आर्ग्युमेंट, भाईने बोल दिया ना तो बोल दिया, बस इतना काफी आहे. आणि याचाच आधार घेऊन सुप्रीम कोर्टाचा निकाल यायच्या आधी निवडणुका घ्या असं आव्हान उद्धव ठाकरे देऊन राहिले. हा एक राजकीय विचार उद्धव ठाकरे करू राहिले असं दिसून राहिलं.
शिवसेनेचा मतदार जर बघितला आपण, तर त्यांचं जे मूड असतो, त्यांचं जे पॅटर्न असतं, ते नेहमी हेच असतं की ठाकरे भावनिक अपील करतात, नेहमी भावनिक अपील करतात आणि त्याच्यानुसार शिवसैनिक वागतात. बाळासाहेब होते तोपर्यंत बाळासाहेबांनी आदेश दिले की मागचा पुढचा विचार न करता सरळ कायदा हातात घेणारे, वाटेल ते करणारे, बाळासाहेबांसाठी वाटेल ते करणारे शिवसैनिक आपण बघितलेले आहे. बाळासाहेब म्हणतील तोच कायदा, अशा मानसिकतेमधून ही संघटना आणि मग त्याच्यानंतर पक्ष याची वाढ झालेली आहे. आणि आंदोलनं जेव्हा केले, त्या आंदोलनांमधनं कायम कायदा मोडण्याचंच काम केलेलं आहे. बाळासाहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही हे केलं, बाळासाहेबांसाठी पक्षासाठी आम्ही किती केसेस अंगावर घेतल्या, हे सांगणारे अनेक शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे सुद्धा, त्यांनी सुद्धा हे केलेलं आहे. कारण काय माहिती आहे का, की या शिवसैनिकांच्या मनामध्ये कायद्याबद्दल एक सुप्त राग असतो. आपल्यावर अन्याय होऊन राहिला, कायदा आपल्याला दाबून राहिला, अशी एक भावना असते. त्याचा फायदा हा घेतला जातो. आता कायद्यानी आणि या सगळ्या संस्थांनी, कायदेशीर संस्थांनी ठाकरेंच्या हातातनं शिवसेना कशी हिसकावून घेतली, असा प्रचार करून शिल्लक सेनेचे नेते आता मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण करायचा प्रयत्न करू राहिले. लोकांच्या मनात सहानुभूती, बाळासाहेबांच्या मुलाची खुर्ची ओढली, बाळासाहेबांचा पक्ष, बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष हिसकावून घेतला, तो दुसऱ्यांना दिला, ठाकरेंच्या हातातनं तो गेला. हे सर्वसामान्य शिल्लक सैनिकांना पटून राहिलं. यांचा जो उद्देश आहे उद्धव ठाकरेंचा हे सगळं करण्यामागे, त्याच्यात ते यशस्वी होऊन राहिले. आता याच्यावरती शिंदे गटाचं काउंटर काय, एकनाथ शिंदे याच्यावरती काय तोड काढतात, हे खूप महत्वाचं आहे. मुख्य म्हणजे काय आहे, सगळ्यात महत्वाचं काम शिंदेंना हे करायचं आहे की जो निकाल आलेला आहे निवडणूक आयोगाचा आणि राहुल नार्वेकरांनी दिलेला तो, हे दोन्ही निकाल शिवसैनिकांना समजून सांगावे लागतील, ते एक्सप्लेन करून सांगावे लागतील, ते डिकोड करून सांगावे लागतील. निकाल जो आला तो आला, पण त्याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा वारसा कसा सोडला, ते कसे सत्तेसाठी काँग्रेस सोबत गेले, सत्तेसाठी कसं मराठी माणसाशी धोका केला, मतदाराशी धोका केला, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे, महाविकास आघाडी बनली पाहिजे, 3 पक्ष एकत्र आले पाहिजे आणि हे सरकार राज्यात सत्तेत आलं पाहिजे, याच्यासाठी लोकांनी मतदान केलं होतं का? नव्हतं केलं. हे एकनाथ शिंदेंना आता लोकांना समजावून सांगावं लागेल आणि ही सगळी जी भूमिका आहे ही ठासून मांडावी लागेल. त्याच्याशिवाय उद्धव ठाकरे जे नॅरेटिव्ह सेट करून राहिले ते खोडून काढता येणार नाही. आता एकनाथ शिंदेंनी जेव्हा शिवसेनेमध्ये बंड केलं, कारण उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये गेले, त्यांनी काँग्रेस सोबत युती केली, स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं, स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी पक्षाची विचारधारा वेठीला धरली, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो म्हणून काय केलं, स्वतः मुख्यमंत्री झाले, पोरगा कॅबिनेट मंत्री केला. हे सगळं एकनाथ शिंदेंना याचा प्रचार करावा लागेल, असं प्रत्येक जिथे चान्स मिळेल तिथे हे ठासून सांगावं लागेल. उद्धव ठाकरे सर्वसामान्य शिवसैनिकांना वेळ देत नाही, कार्यकर्त्यांना भेटत नाही, नेत्यांना भेटत नाही, कार्यकर्ते सोडा नेत्यांना भेटत नाही, किचन कॅबिनेट पक्ष चालवून राहिली, आमदारांना भेटी देत नाही, आमदारांना अपॉइंटमेंट देत नाही, कामं करत नाही लोकांचे, हे आरोप आणि कोरोना काळामध्ये लोकांना जो अनुभव आला ते सर्वसामान्य शिवसैनिकांना जाऊन सांगावं लागेल. अरे यांच्यासाठी जे लोक सोशल मीडियावरती भांडत असतात, जगाशी पंगे घेत असतात, त्यांनाही भेटत नाही राजे हो. ते कराळे मास्तर आठवत आहे मला, खद 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 पोट्टे व घ्या मग आता खद 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 करा, गच 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 लिवा पटापट पटापट. किती उद्धव ठाकरेंच्या बाजूनी किती व्हिडिओ करत असतात, भाजपला शिव्या दे, याला शिव्या दे, त्याला शिव्या दे.
आता त्यांचे पॉलिटिकल ॲम्बिशन आहे, पॉलिटिकल इंटेन्शन्स आहेत, तो भाग वेगळा. पण उद्धव ठाकरेंसाठी आपण एवढं करून राहिलो, उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी आपण भाजपला शिंगावर घेऊन राहिलो, जो दिसेल त्याला शिंगावर घेऊन राहिलो, तर मग आपण किती मोठे झालो. आपल्याला आता उद्धव ठाकरे भेटतीलच. आले कराळे मास्तर मुंबईमध्ये, काय झालं? 3-4 तास दारात उभं ठेवलं फक्त, तेही मेन रोडवर, आताही नाही येऊ दिलं. 5 मिनिटं भेटले नाही राजीव. त्याच्यानंतर कराळे मास्तर काय म्हणत होते, त्यांनी बाईट देऊन सांगितलं मीडियाला. आता जिथे आपल्या आमदारांना उद्धव ठाकरे भेटत नाही, दिवाकर रावतेंसारख्या सिनियर नेत्याला उद्धव ठाकरे भेटत नाही, तिथं कराळे मास्तरची उद्बत्ती कुठं लावून राहिले? या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेंना आता लोकांना, शिवसैनिकांना जाऊन सांगाव्या लागतील. त्याच्यामुळे शिंदे गटाचा जो दावा आहे तो लोकांना पटेल. तो काही प्रमाणात पटलेला आहे, पण हे नॅरेटिव्ह जे नवीन सेट होऊन राहिलं त्याला काउंटर करायचं असेल तर हे पुन्हा ॲग्रेसिव्हली त्यांना करावं लागेल. पण या सगळ्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहे. तसं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहे, रोज हजारो लोकांना ते भेटत असतात, रोज कुठे ना कुठे जात असतात, दिवसभर काम करत असतात. परिस्थिती या सगळ्यांमुळे बदललेली आहे. जेव्हा पक्षामध्ये उभी फूट पडली, व्हर्टिकल रिफ्ट ज्याला म्हणतात, त्याच्यानंतर राज्याची सत्ता एकनाथ शिंदेंकडे आली. शिंदेंनी सत्ता घेतली, शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. इथपर्यंत शिवसैनिकांना मान्य होतं, ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं. पण कदाचित ठाकरेंना अशी शिक्षा शिवसेनेच्या सर्वसामान्य मतदारांना इमोशनल करू शकते. ही काय पद्धत झाली का? असं करत असतात का? घटनेची कॉपी दिली नाही का एवढं मोठं चूक झाली का? नाही दिली आम्ही घटनेची कॉपी, पण तुम्हाला माहीत नव्हतं का आमची घटना बदलली आहे? मग काय फरक पडतो नाही दिला एक कागद तर? असा विचार सर्वसामान्य शिवसैनिक करू शकतात. आणि या इमोशनल वृत्तीचा, या इमोशनल असण्याचा फायदा उद्धव ठाकरे नक्की घेणार. उलट ते घेऊनच राहिले, सुरुवात केली आहे त्यांनी याचा फायदा घ्यायला. म्हणजे इंग्लिशमधले आर्ग्युमेंट, इंग्लिशमध्ये वाचलेला निकाल, कायदेशीर लढाई, हे सगळं शिवसैनिकांच्या आवाक्याच्या पलीकडचं आहे. त्यांना सरळ सोप्या मराठी भाषेतली अपील पटतात आणि समजतात. त्याच्यामुळे या फ्रंटवर एकनाथ शिंदेंच्या गटाने खूप तयारी करण्याची गरज आहे आणि त्याच्यासोबत भाजपनी पण करायची गरज आहे. कारण भाजप आणि एकनाथ शिंदे आता एकत्र आहे. या सगळ्या हे जे काही नॅरेटिव्ह सेट होऊन राहिलं, उद्धव ठाकरे जे सेट करून राहिले, त्याचा फटका शिंदेंसोबत भाजपलाही बसण्याचे चान्सेस आहे. हे जे भांडण चालू आहे ना दोन शिवसेनेमधलं, त्या भांडणात मधल्यामध्ये गारपीट भाजपवर येऊ शकते, अशी परिस्थिती आहे. आता जरी जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊ, हिम्मत असेल तर निवडणुका घ्या, मग बघू कोण जिंकतं, कोण हारतं, कोणाची खरी शिवसेना आहे, असे भपकारे जरी उद्धव ठाकरे देऊन राहिले तरी निवडणुका घेण्याचं काम तर निवडणूक आयोगाचं आहे. सरकार तर घेऊ नाही शकत. आणि निवडणुका घ्यायचं म्हटलं तर उद्धव ठाकरेंना पक्षाचं नाव नाही, निवडणूक चिन्ह नाही, ते देणार कोण आहे? निवडणूक आयोगच देणार आहे. आता हे काही त्यांना आपल्या मनाने करता येणार नाही. माझं नाव, माझ्या पक्षाचं नाव हे, माझं चिन्ह हे, चला फायनल, असं तर कोणीच करू शकत नाही. तुमचा संवैधानिक संस्थांवर विश्वास असो किंवा नसो, त्यांच्याशिवाय तुमचं काम चालू शकत नाही. मग अशा वेळेस त्यांच्याशी दुश्मनी घेऊन अपील करण्यापेक्षा, त्यांच्या विरोधात लोकांना पेटवण्यापेक्षा नवीन पक्ष, नवीन चिन्ह, नवीन नाव, याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. हे शोधायला पाहिजे, नवीन चिन्ह भिन्न. हे सगळं नसेल तर महाविकास आघाडीमध्ये आपली पोझिशन काय, याचा विचार उद्धव ठाकरेंनी करायला पाहिजे. उद्या असं नाही व्हायला पाहिजे का तुमच्याकडे पक्षच नाही, तुमच्याकडे चिन्हच नाही, म्हणून देतील तुम्हाला 1 तासची गोळी
आणि प्रकाश आंबेडकरांना घेतीलात, कारण त्यांच्याकडे पक्ष आहे, चिन्ह आहे. बघा, विचार करा. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.